एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी आनंदाचा शिधा, वृद्धांसाठी तीर्थक्षेत्र दर्शन, बाळासाहेब आपला दवाखाना या योजना सुरू केल्या होत्या। मात्र कालच्या अर्थसंकल्पामध्ये या योजनांचा कुठेही उल्लेख करण्यात आला नाही। त्यामुळे या योजनांना पुढील काळामध्ये निधी मिळणार की नाही अशी चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या या योजना बंद होणार का या संदर्भातली कुजबूज सध्या सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या कामांना स्थगिती देण्यात आल्याचं चित्र आहे। पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण कोणत्याही कामाला स्थगिती दिली नसल्याचं स्पष्टीकरण जरी दिलं असलं तरी अर्थसंकल्पामध्ये एकनाथ शिंदे यांच्या काळात सुरू करण्यात आलेल्या योजनांचा उल्लेख यंदाच्या अर्थसंकल्पात नव्हता। त्यामुळे आनंदाचा शिधा, वृद्धांना तीर्थक्षेत्र दर्शन या योजनांचा आता पुढे काय होणार असा सवाल उपस्थित होतोय। त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंनी सुरू केलेल्या शिवभोजन थाळी या योजनेला देखील पुढच्या काळामध्ये निधी मिळणार का या संदर्भातल्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। तर आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्यासोबत या बातमीच्या संदर्भात आपण चर्चा करूया। उमेश, खऱ्या अर्थाने ही महत्त्वाची बातमी आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या योजना आणलेल्या होत्या की ज्या योजना लोकप्रिय देखील झाल्या। मात्र काल जो अर्थसंकल्प सादर करण्यात आला, देवेंद्र फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प होता, त्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या कालखंडामध्ये ज्या योजना सुरू करण्यात आल्या त्यांचा उल्लेखच नाहीये। या योजनांचा आता पुढे नेमकं काय होणार? नक्की शुभम, हाच प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जातो की या योजनांचं नेमकं काय होणार। कारण मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांनी लोकप्रिय योजना ज्या आहेत त्या सुरू केल्या होत्या, ज्याच्यामध्ये ज्येष्ठांसाठी जे तीर्थदर्शन योजना असेल, गरिबांना मोफत इलाज मिळावा, लवकरात लवकर त्यांच्या घरच्या जवळ कुठला तरी दवाखाना असं म्हणून बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना जो ते त्यांनी सुरू केला होता। मात्र या सगळ्या योजनांना जे आता निधी या सगळ्या अर्थसंकल्पात दिसत नाहीये, त्याच्यामुळे या योजनांचं काय होणार याबाबत आता प्रश्न उपस्थित केले जाऊ लागलेले आहेत। कारण गेल्या काही दिवसापासून सातत्याने एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या योजना असतील यांना स्थगिती देण्याचं काम जे आहे ते महायुती सरकार करते का अशा आरोप केले जात होते। मात्र स्वतः मुख्यमंत्री यांनी सांगितलं की मी कोणत्याही योजनांना स्थगिती दिलेली नाहीये, सर्व योजना आहेत त्या सुरू राहणार आहेत। मात्र दुसऱ्याच दिवशी ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर झाला त्यामध्ये या योजनांचा उल्लेख नाहीये। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या योजनांना फंड मिळणार का, या योजनांना निधी मिळणार का अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जातात। कारण लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जो सगळा निधी वापरला जातोय त्यामुळे कुठे ना कुठे हा निधी कापावा लागणार आहे। त्यामुळे या योजनातून तो निधी कापला जाणार आहे का? कारण मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या हे जिव्हाळ्याच्या योजना होत्या, यामुळे ते लोकप्रिय झाले, घराघरात पोहोचले। मात्र आता त्याच योजनांना कात्री लावली जाते का असं म्हटलं जातंय। त्यामुळे अद्यापर्यंत एकनाथ शिंदे यांच्याकडून याबाबत कोणतेही वक्तव्य केले गेलेले नाहीये। जे सत्ताधारी पक्ष आहेत ते या सगळ्या विषयावरती सावधपणे बोलताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र तिथंच विरोधक तुटून पडलेले आहेत। कारण लोकांना भुलवण्यासाठी या योजना तयार केल्या गेल्या होत्या का? निवडणुका झाल्यानंतर आता या योजनांचा विसर नवीन सरकारला पडलाय का असे प्रश्न आता विरोधक उपस्थित करतायत। त्यामुळे येणाऱ्या काळात या योजनांचं नेमकं काय होणार? कारण शिवभोजन थाळी ही योजना उद्धव ठाकरे यांनी सुरू केली असली तरी ती योजना सुरू राहावी असं एकनाथ शिंदेंचं पण मत होतं। मात्र गेल्या काही दिवसापासून सातत्याने या योजनांची केंद्र आहेत त्यांना निधी मिळत नाहीये। त्यांना जो या निमित्ताने एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो। गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांच्या वतीने अशी चर्चा सुरू आहे की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू आहे। एकनाथ शिंदेंच्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना स्थगिती देण्यात आली अशी देखील माहिती मध्यंतरीच्या काळामध्ये समोर आलेली होती। हे शीतयुद्ध अद्यापही सुरू आहे असं वाटतंय का? नक्कीच, कारण अर्थसंकल्प सादर झाला आणि या अर्थसंकल्पामध्ये एकनाथ शिंदे यांनी ज्या लोकप्रिय योजना जाहीर केल्या होत्या त्यांना कुठंच निधी मिळत नाहीये। एक दिवस आधी जर आपण पाहिलं अर्थसंकल्प सादर करण्याच्या आधी तर मी कुठलीही स्थगिती कोणत्याही कामाला दिलेली नाही, आमचं सरकार ते स्थगिती देणार नाही अशी स्पष्ट भूमिका जी ती मुख्यमंत्र्यांनी घेतली होती। मात्र ती भूमिका अर्थसंकल्पात कुठं दिसत नाहीये। गेल्या अनेक वेळा जर आपण पाहिलं तर एसटी महामंडळाच्या सगळ्या संदर्भाचा प्रश्न असेल किंवा इतर अजून काही महत्त्वाचे मुद्दे असतील त्याच्यावरती एकनाथ शिंदे यांचे जे मंत्री आहेत त्यांचे अधिकार छाटण्याचं काम जे आहे ते सत्याच्या सरकारने केलेलं आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू झालंय का अशा प्रकारच्या चर्चा होत्या। मात्र त्या चर्चांना
कुठेतरी पूर्णविराम देण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं असलं तरी ते अर्थसंकल्पात दिसत नाही आणि अर्थसंकल्पात त्यांच्या योजनांना निधी न दिल्यामुळे, खास करून जर आपण पाहिला तर आनंदाचा शिधा हा अगदी जिव्हाळ्याची योजना जी आहे ती एकनाथ शिंदे यांची होती. या योजनेच्या माध्यमातून गरीबातल्या गरीबांच्या घरामध्ये सणावाराला म्हणजे गुढीपाडवा असेल, दिवाळी असेल, होळी असेल, अशा या सणांना धान्य जे आहे त्या सण साजरा करण्यासाठी ज्या सामग्री लागतात ते त्या गरिबांपर्यंत पोहोचवल्या जात होत्या. मात्र त्याबाबत आता या अर्थसंकल्पात कुठेही उल्लेख नाही. त्याच्यामुळे थेट ठीक आहे. एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या योजनांना कात्री लावले जाते का आणि हे शीतयुद्ध पुन्हा पेटतंय का हेच पाहावं लागणार आहे. उमेश, महत्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भात तुम्ही पोहोचवलेले आहेत. तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.